नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे विचित्र व्लॉगवर. आज आम्ही चाललोय स्वामीनारायण मंदिरात, जे नाशिकमध्ये तपोवनाजवळ आहे. दात काढत आम्ही रात्रीच्या गाडीवर निघालो. मी ऐकलंय रात्री मंदिर खूप सुंदर दिसतंय. पानसट जोक मारून मारून आम्ही दात काढत मंदिराजवळ पोहोचलो. गेट नंबर 2 मधून आम्ही मध्ये आलो. एवढं मोठं आणि एवढं सुंदर मंदिर याआधी आम्ही कधीच बघितलं नव्हतं. पायऱ्या चढून आम्ही वर आलो. तू पण आहे चल. दरवाजाजवळ पिलरवर स्वागत करताना दिसतं. मंदिरामधून वरती डोम मध्ये इतकं सुंदर नक्षीकाम केलंय ना, तुम्ही नक्की बघा. हे देव कोणते आहे आम्हाला माहिती नाही. अचानक ठरलं ना हो, म्हणून त्याबद्दल आम्हाला जरा कमीच माहिती होती. पूर्ण मंदिरात नक्षीकाम केलेलं दिसतंय. नक्षीकाम खराब होऊ नये म्हणून त्या हाईटच्या ग्लास बसवलेल्या होत्या. लोक काय इथे हात लावा तिथे हात लावा, सुधरेंगे नाही. प्रत्येक डोम मध्ये वेगवेगळी नक्षीकाम दिसते. आणि हे आपले सगळ्यांचे फेवरेट बजरंग बली. हा 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 हा, काय देखणी मूर्ती बनवली आहे. हे आपले राधाकृष्ण. मंदिराचा एरिया एवढा मोठा आहे आणि तेवढीच गर्दी पण. कसं वाटलं? मस्त वाटलं आम्हाला. विशेष म्हणजे प्रत्येक पिलरवर एक गोष्ट कोरलेली आहे. जसे हे रामायण, हे महाभारत, अर्जुन आणि कृष्ण. कृष्ण रथाचा चाक घेऊन भीष्मांना मारायला निघालेले. इथे भीम दुर्योधनाचा वध करताना दिसतं. एवढी गर्दी असूनही ना गोंगाट ना कलकल, एकदम शांत वाटत होतं. फॅमिली, जोडी, लहान मुले सगळे इथे होते. मंदिराच्या खाली गार्डन मध्ये समुद्र मंथनचा एक दृश्य बनवलेले आहे. ये खिचो ये खिचो. महादेवांचे पण दर्शन इथे होते. तर चलो मित्रांनो, आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.